मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनल कांबळे. आणि इथे बनवत आहे मी बिर्याणी. तर इथे तांदूळ ठेवलेला आहे शिजवून 70. ते चिकन आपलं मॅरिनेट केलेलं शिजायला ठेवलेलं आहे. इथं चिकन आपलं शिजायला ठेवलेलं आहे. हा भात आपला 70% शिजलेला आहे. हे केसर आपलं दुधात भिजायला टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे तयारी झालेली आहे आपल्या बिर्याणीची. तर बऱ्याच दिवसातून आपले व्हिडिओ आज अपलोड होते. टाइम भेटत नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी. कचऱ्याचं फक्त डब्यात टाकायचं होतं. त्या हिरव्या बादलीत, म्हणजे पप्पाला दिसणार नाही. तर हे चिकन जे आहे शिजायला ठेवलं ते कुकरमध्ये काढून घेते. एक शिट्टी मारून घेते पटकन, कारण की आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. घमघमाट सुटलाय बिर्याणीचा. पाणी टाकते. बसतंय त्याच्यात, बसतंय ना, आरामशीर बसतं. शिजलं का? एक शिट्टी मारते आणि नंतर दमला लावते. तर इथे घरी जायला खूप उशीर झालेला होता आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं की पातेल्यामध्ये दम लावला तर खूप उशीर लागेल. मग त्याच्यामुळे आपण कुकरला लावू, म्हणून कुकरला मी चिकन अगोदर एक शिट्टी देऊन शिजवून घेतलेलं आहे. मॅरिनेशनला 2 तास ठेवले होतं. तर ह्याच्यावर आपण केसरचं जे दूध आहे त्याच्यात टाकून घेऊ. थोडं साठलं का पाणी कर मोठं जरा, थोडंसं राहू दे ना. लेलो घालू. आता इथे बिर्याणीचं आपलं अर्ध काम झालेलं आहे आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉग आहे. तर इथे रेवा मस्त खेळतीये. इकडे किरण माऊ. तर मला असं म्हणायचंय की बरेच दिवस व्हिडिओ आपले आलेले नाहीत. तर काही कारणास्तव व्हिडिओ मी शूट करू नाही शकले, पण आज व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आता थोड्या वेळाने मी लगेच निघणार आहे. गरमी एवढी वाढली आहे, त्याच्यामुळे गरमीमुळे व्लॉग शूट करायलाच वेळ भेटत नाही, करूच वाटत नाही. तर ह्या दोघींची चाललेली आहे मस्ती, तोंड लपवत आहेत. सेलिब्रिटी आहेत दोघी पण मोठ्या. तर तुम्ही जर त्यांचं तोंड बघितलं तर तुम्ही लगेच सर्च करायला जाल त्यांना. त्याच्यामुळे त्या तोंडात
बनवले होते आईनी वडापाव बनवलेला होता आणि पाव तर संपलेला आहे. तर इथं पाव संपलेला आहे तर गोड पाव इथं आईने आणलेला आहे बनपाव. तर बनपाव आणि वडा असं आज कॉम्बिनेशन होणार आहे. म्हणजे आता सध्या दिल्लीची व्हायरल गर्ल आहे वडापाव ट्रेंडिंग चंद्रिका. तर तसा मूड झाला होता वडापाव बनवण्याचा म्हणून आईने वडापाव केलेला आहे. त्याचं काही शूटिंग मी करू शकले नाही. तर आपण जाऊया इकडे बिर्याणीकडे. तर आता बिर्याणीचं काम ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे. म्हणजे इथे राईस आपला रेडी आहे, 70% राईस रेडी आहे आणि इथे चिकन आपलं शिजायला ठेवलेलं आहे. तर इथे सुक्कं चिकन करायचं आहे त्याच्यामुळे इथे चिकन आहे सुक्कं. तर गरमी खूप आहे त्याच्यामुळे ब्लॉक करू वाटत नाही. तर बिर्याणीचं काम सुरू आहे आपलं आणि रेबासाठी करायचं आहे बटाट्याचं कालवण. ते आपले आलेले आहे. इथं कुकर आहे, तो गार होईस तोपर्यंत मी बटाटा कापून घेते रेवासाठी. आज बिर्याणी करायचं कारण म्हणजे खूप आग्रहाखातर एक ऑर्डर आली होती. तर त्यांना 2 फुल बिर्याणीची ऑर्डर त्यांना पाहिजे होती. त्याच्यामुळे त्यांना आता 2 बिर्याणी आपल्याला द्यायची. त्यासाठी आपली बिर्याणी केलेली आहे. म्हणजे घरात पण आपण खाऊ शकतो आणि त्यांना पण बिर्याणी, जी कस्टमर आहेत आपले त्यांना पण बिर्याणी आपण देऊ शकतो. खूप आग्रहाखातर ही बिर्याणी बनवलेली आहे. तर तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायला येत असेल तर मस्ती चालली तिथे रेवा आणि किरणची. इथे कुकरची शिट्टी झाल्यानंतर बघितलं चिकन चांगलं शिजलंय की नाही. तर एकदम मस्त चिकन शिजलेलं होतं, थोडंसं कच्चं होतं. तर ते जेव्हा आपण तांदूळ टाकून एकदा दम देणार तर त्यावेळेस ते पूर्ण होईल. आणि आज काही वरून पुदिना किंवा तळलेला कांदा, कोथिंबीर असं काही टाकलेलं नाही. कारण की ह्या कुकरमध्ये मी दाबून भात बसवलेला होता. कारण की मला उशीर झालता आणि कुकरनी लवकर होईल यासाठी मी त्याच्यातच दाबून बसवला आणि वरून काही कोथिंबीर वगैरे काही टाकलेली नाही आणि तसंच दमला ठेवलेला आहे. तरीही एकदम मस्त फ्लेवर आला होता बिर्याणीला आणि खूप छान झाली होती बिर्याणी. आम्ही घरात पण खाल्ली आणि 2 लोकांची बिर्याणी मी टिफिनमध्ये भरून ज्यांना द्यायची होती त्यांना दिली आणि त्यांचा रिव्ह्यू पण खूप छान आला. नंतर मेसेज आला, फोन आला की बिर्याणी खूप छान लागली म्हणून. तर इथे माझं चाललेलं होतं की दाबून भात बसवायचं. मस्त वरून तूप टाकलेलं आहे आणि कुकरचं झाकण असं दाबून लावलेलं आहे आणि एक 10 मिनटं बारीक गॅसवर हे कुकर ठेवलेलं आहे. तोपर्यंत बाकीचं सर्व पसारा मी आवरून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली. खूप घाईघाईने आज बिर्याणी बनवली खरं तर. तर इथं रेवाचं कालवण चालू आहे, इथं बिर्याणी दमला ठेवलेली आहे. आज कुकरमध्ये बिर्याणी लावली होती दमला. तर त्याचं कारण पण तसंच आहे, कारण की खूप उशीर झाला आहे. मला पण आता औंधला जायचं आहे घरी. आता जिथं आहे ते मी माझं माहेर आहे. तर इथं पटकन स्वयंपाक आवडते. इथे आपल्या बिर्याणीला दम लावून झालेला होता, छान अशी वाफ आली होती आणि तांदूळ खूप छान फुललेला होता. आणि इथे बघू शकताय कुकर असा टम्म असा भरलेला आहे आणि आपली बिर्याणी ही वास खूप सुगंध दरवळत होता सगळीकडे.
मसाला कमी पडलेला, आता भात जास्त झाला आहे ना. बघ इथे अगोदर टिफिनमध्ये व्हाईट राईस भरून घेतला आणि नंतर मसाला आणि पीस भरून घेतले, जेणेकरून पीसचा आणि मसाल्याचा अंदाज लागेल. त्याच्यामुळे असं छान असं मी टिफिन भरलेला आहे आणि खूप मस्त वास सुटलेला होता. तर इथे बघा पीस कसा तुटतोय. लगेचच मी जेवण वगैरे करून घेतलं आणि लवकर पोहोचायचं होतं. त्याच्या अगोदर एक जी ऑर्डरचा टिफिन होता तो द्यायचा होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. इथे मस्त बिर्याणीची टेस्ट मी घेत होते आणि बिर्याणी छान लागत होती गरम गरम खायला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.